ऐका ना, कसे आहात सगळे? आज मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. आपल्या घरी पाहुणे आले, की आपण मुलांना लगेच सांगतो, "अरे बाळ, काकांना नमस्कार कर" किंवा जेवायला बसताना म्हणतो, "खाली बसून जेव बरं." मग ही मुलं निरागसपणे आपल्याला विचारतात, "मम्मी, पण का? सारखं खालीच का बसायचं? हात का जोडायचे?" अशा वेळी आपली थोडी गडबड होते, नाही का? कारण आपल्याला वाटतं, की ही एक फक्त पद्धत आहे. पण खरं सांगू का सखींनो, आपल्या या जुन्या परंपरामागे खूप मोठं आणि सोपं विज्ञान दडले. आज आपण अशाच 5 गोष्टींबद्दल गप्पा मारणार आहोत, ज्या ऐकल्यावर तुम्ही तुमच्या मुलांना अभिमानाने सांगू शकाल, की आपली संस्कृती किती स्मार्ट आहे. चला, पहिल्यांदा बोलूया आपल्या लाडक्या नमस्काराबद्दल. आपण दोन्ही हात जोडतो, बरोबर? आता हे करून पहा. जेव्हा आपण दोन्ही हातांची बोटे एकमेकावरती दाबतो, तेव्हा आपल्या बोटांच्या टोकांवर असणारं प्रेशर पॉईंट्स सक्रिय होतात. याचा थेट संबंध आपल्या डोळ्यांशी, कानाशी आणि मेंदूशी असतो. यामुळे समोरच्या व्यक्तीची माहिती आपल्या लक्षात राहायला मदत होते आणि दुसरं म्हणजे विनास्पर्श नमस्कार केल्यामुळे आपण आजारांपासूनही लांब राहतो. आहे की नाही ही हायटेक पद्धत? आता दुसरी गोष्ट, आपल्यापैकी किती जण आजही खाली बसून जेवतात? आजकाल डायनिंग टेबलची फॅशन आली आहे. पण स्मार्ट मातांनो, खाली मांडी घालून बसणं म्हणजे सुखासन. जेव्हा आपण खाली बसतो तेव्हा आपलं शरीर आपोआप शांत होतं. जेवताना आपण घास घेण्यासाठी थोडं पुढे झुकतो आणि पुन्हा मागे येतो. ही छोटीशी हालचाल आपल्या पोटाच्या स्नायूंना कामाला लावते आणि अन्न पटपट पचतं. म्हणून मुलांना निदान दिवसातून एकदा तरी खाली बसून जेवायची सवय लावाच. तिसरा मुद्दा तर आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचाच आहे, आपली तुळस. आपण रोज पाणी घालतो, प्रदक्षिणा घालतो, पण त्यामागचं लॉजिक माहिती आहे का? तुळस ही एकमेव अशी वनस्पती आहे जी 24 तास आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देते. सकाळी सकाळी तिच्या जवळ गेल्यामुळे मुलांना शुद्ध हवा मिळते आणि आई म्हणून आपल्याला माहितीच आहे की तुळशीचं एक पानसुद्धा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी किती वाढवतं. मग ही फक्त पूजा राहिली का? नाही, हे तर एक उत्तम हेल्थ टॉनिक आहे. बरं सखींनो, मंदिरात गेल्यावर मुलं सगळ्यात आधी काय करतात? बरोबर, उड्या मारून घंटा वाजवतात. मग ही घंटा वाजवल्यामुळे काय होतं? घंटेचा तो टन्न असा आवाज आपल्या मेंदूच्या दोन्ही भागांना एका सेकंदात जागं करतो. तो आवाज 7 सेकंद आपल्या कानात गुंजत राहतो आणि मनातील सगळे फालतू विचार पळून जातात. मुलांची एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी हा सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणूनच मंदिरात गेल्यावर त्यांना आनंदाने घंटा वाजवू द्या. आणि आता शेवटचं म्हणजे सूर्यनमस्कार करणे. आपण मुलांना म्हणतो, उन्हात जाऊ नको, काळं पडशील. पण सकाळी 10 वाजेपर्यंतचं ऊन हे मुलांच्या हाडांसाठी वरदान आहे. कोवळ्या उन्हातून मिळणारं व्हिटॅमिन डी मुलांची उंची आणि ताकद वाढवायला मदत करतं. शिवाय सकाळी सूर्याचा प्रकाश डोळ्यांना मिळाला की रात्री झोपही छान लागते. नक्की तुम्ही घेऊन पहा. त्यामुळे मुलांना संडे असो वा मंडे रोज थोडा वेळ उन्हात खेळायला प्रोत्साहन मात्र नक्की द्या. तर माझ्या स्मार्ट सखीनो, कशा वाटल्या या गप्पा? आपल्या परंपरा या फक्त जुन्या गोष्टी नाहीत, तर तो एक अनुभवाचा खजिना आहे. मुलांना हे विज्ञान समजावून सांगा, म्हणजे ते आनंदाने या सवयी लावून घेतील. तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हं. आणि आपल्या स्मार्ट आई बालसंस्कार परिवाराचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की जॉईन करा. पुन्हा भेटूया अशाच एका खास विषयावर गप्पा मारायला. तोपर्यंत मुलांना स्मार्ट घडवा आणि स्वतःही स्मार्ट राहा. धन्यवाद.